बदलापूर शहरात गेल्या महिन्यात पालिकेकडून जोरदार अतिक्रमण कारवाई करण्यात आली। यात बदलापूर पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील अतिक्रमण कारवाईत उचललेलं सामान, अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करत काढलेल्या होर्डिंग्ज आणि इतर भंगारातील सामान मोहनानंद नगर येथील पालिकेच्या स्मशानभूमीत ठेवण्यात आले आहे। या सगळ्या भंगारातील सामान आणि होर्डिंगचा कचरा यामुळे स्मशानभूमीची अवस्था बकाल झाली आहे। बदलापूर पश्चिम मोहनानंद नगर परिसरात अगदी स्टेशन नजीकच कुळगाव बदलापूर नगरपालिकेची स्मशानभूमी आहे। जवळपास अर्ध्या एकरात असलेल्या या स्मशानभूमीच्या आवारात सध्या फक्त भंगारच भंगार बघायला मिळत आहे। गेल्या महिन्यात पालिकेकडून संपूर्ण शहरात जोरदार अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली। यावेळी बदलापूर पूर्व व पश्चिम परिसरातील मुख्य रस्त्यांना अडथळा ठरत असणाऱ्या सगळ्याच अतिक्रमणांवर ठोक कारवाई करण्यात आली। त्याचबरोबर अनधिकृत होर्डिंगवर देखील कारवाई करण्यात आली। मात्र या अतिक्रमण कारवाईत व अनधिकृत होर्डिंगवर करण्यात आलेल्या कारवाईतून जमा करण्यात आलेले सामान, तुटलेले होर्डिंग्ज, टपऱ्या, हातगाड्या या सगळ्याचे भंगार मोहनानंद नगर येथील स्मशानभूमीत टाकून ठेवण्यात आले आहे। स्मशानभूमीच्या आत प्रवेश केला असता येथील संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात होर्डिंगचा कचरा, भंगार पाहायला मिळत आहे। पालिकेकडे अडगळीचे साहित्य आणि भंगार यांसारख्या वस्तू ठेवायला इतर जागा का उपलब्ध नाही? स्मशानभूमीत ठेवण्यात आलेल्या या सगळ्या सामानाचा, भंगाराचा, कचऱ्याचा त्रास येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, आजूबाजूच्या लोकवस्तीतील नागरिकांना होत आहे। सध्या स्थितीला पाहिलं तर ही स्मशानभूमी आहे की पालिकेचं भंगार घर हाच मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। स्मशानभूमीत ठेवण्यात आलेल्या भंगाराच्या सामानाची विल्हेवाट लावण्यासाठी आपण तातडीने प्रयत्न करत असून त्यासाठी भंगाराच्या वस्तूंच्या लिलावासाठी निविदा देखील काढण्यात आली आहे आणि लवकरच आपण हे काम पूर्ण करून स्मशानभूमीतील जागा कचरा व भंगार मुक्त करणार आहोत, असे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांचे म्हणणे आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत रहा आपले बदलापूर। नमस्कार।